आमच्या माता भगिनीसाठी एक रमाईचं गीत गाणार आहे. रमाईचं गीत गाणं आमचं कर्तव्य मावल्यानं, आणि तुमचं नीट ऐकलं तुमचं सुद्धा कर्तव्य, परम कर्तव्य खरं. कारण का ज्या बाबासाहेबांना माता रमाईनं शेवटपर्यंत राहतील त्या माऊलीचं गीत गाणं आमचं कर्तव्य. कदाचित बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जर माता रमाई जर आली नसती ना मावल्यानं, हे वैभव आम्ही कधीच बघितलं नसतो. हे काय सांगतो मी माहिती आहे का? माता रमाईनं आपल्या जीवनामध्ये इतकं दुःख भोगलं मावल्यानं, इतकं दुःख भोगलं. आपली 4 मुलं गेली, कुणासाठी गेली असते? ते आपल्यासाठी गेली, लक्षात असायला पाहिजे. इतकं दुःख भोगलं माझ्या मामाईनं आणि आमचा संसार सुखी केला, म्हणून हे सांगावं लागलं. मुंबईसारख्या ठिकाणी माता रमाई आणि बाबासाहेबांचा संसार ठरला होता. 1925 चा काळ मावल्यानं, आणि आजूबाजूच्या गल्लीतल्या महिला माता रमाईला सतत चिडवतात. तो मोठी बोलू नका, म्हणतात काय म्हणतात, अगं रमा बघ आमच्या गळ्यामध्ये किती सोबर टाकेल आणि तुझ्या गळ्यामध्ये फुटका मणी सुद्धा नाही. हे काय कर, सतत चिडवतात गल्लीतल्या महिला. पण एके दिवशी माता रमाई त्या महिलांना ठणकावून बोलतात. काय म्हणतात, अगं मायानं माझ्या गळ्यात जर सोनं नाणं नसेल तर चालेल, पण माझं हे सौभाग्याचं लेणं कपाळाचं कुंकू आहे ना, हे लई भारी श्रेष्ठ म्हणतात. बघा आपल्या कपाळाच्या कुंकवाला मौल्यवान दागिना समजणारी जगामधली एकमेव पत्नी, तिचं नाव माता रमाई भीमराव. आता कुंकू गेलं, टिकली आले. टिकली तर टिकली नंतर गेली नाही. खरं आहे, आधी पूर्वीच्या महिला कुंकू कशा म्हणायच्या, गरगरीत म्हणायच्या, कपाळ भरून राहायचे, किती सुंदर दिसायचे. आमची आई म्हणा या आजी म्हणा. पण माता रमाई सतत चिडवत असताना तिथल्या महिलांना समजून सांगतात कशा, या गीतातून ऐका. गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, पण रागात एकाची माझ्या भीमाची रमाई. पण रागात एकाची माझ्या भीमाची सोसून यातना त्या अश्रू कधी ढळू दिलेच नाही. मनातील दुःख साहेबांना जराही कळू दिलेच नाही. सोसून यातना त्या अश्रू कधी ढळू दिले नाही आणि मनातील दुःख साहेबांना जराही कळू दिले नाही. हसऱ्या मुखाने समोर जायची रमा, कधी मनातील दुःख साहेबांना कळू दिलेच नाही. मनातील दुःख साहेबांना जरा कळू दिले नाही. इतकं भोगलं माझ्या माऊलीने. माता रमाई त्या काळामध्ये काच गोळा पेचायच्या, गवऱ्यात थपायच्या, दुसऱ्याची धुली भांडी करायच्या आणि आपला संसार चालवायचा. बाबासाहेब बिलात गेले होते, तिकडे लहान लहान मुलं
रमेश, गंगाधर, इंदू, ईश्वर, राजरत्न, पण त्यातली बी 4 गेली. किती भोगला असेल माई. शेवटचा मुलगा होता तो राजरत्न, एका इंजेक्शनसाठी मेला. त्यावेळी रमाईकडे 1 रुपया नव्हता घरामध्ये. माता रमाई तसंच त्या लेकराला घेऊन आली आणि पदरात लेकरून गेले. बाबासाहेबांचा आवडता मुलगा होता, पण बाबासाहेबांना ही बातमी सुद्धा कळू दिली नाही रमाई. परंतु माता रमाई त्या धबकचालीमध्ये राहत असताना तिथल्या महिलांना समजावून सांगतात कशा. अग भारी सोनाहुनी कुंकवाचा दही, काय मला पती मिळाला, स्वतःला भाग्यवान समजतात रमाई. आणि आता मी आमच्या बायका स्वतःला भाग्यवान समजतात. आमच्या कधी समजतात माहित आहे, नवऱ्याचा पगार 1 तारखेला झाल्यावर
यावं रे बाबा. एक तारखेला नवऱ्याचा बघा झाला की त्या दिवशी फोन करणार माऊली. हॅलो कुठं आहे हो, जरा जपून या, पैसे पैसे परत. पैशाची काळजी नवऱ्याची. जमाना बदलला झाला, पण म्हातारा माई त्या काळामध्ये घरामध्ये 5 पैसे नाही खर्च. बघा आता विश्व दारिद्र्य घरामध्ये, पण बाबासाहेब त्या काळामध्ये समाज कार्यासाठी व्यस्त राहायचे. समाज कार्यात व्यस्त राहायचे. चुकून जर घरी लवकर आले बाबासाहेब, रमाई हसऱ्या मुखाने स्वागत करायचे. हसऱ्या मुखाने स्वागत करायचं. साधी गोष्ट नाही ना, घरात पैसे नाही ठेवतात. पण आज परिस्थिती विचित्र आहे. आता तुम्ही सगळे माझ्या रक्ताचे माणसं आहेत म्हणून मला सांगावं लागतं. बाळ्याला माझं स्वतःचं दुकान आहे, एलईडीचा टेक्निशियन आहे, मेकॅनिक आहे. बाळ्यामध्ये भरपूर पैसे कमवतो दोन मी. कृपा बाबासाहेबांचे रमाईचे. पण घरी जर लवकर आलो आमच्या बायका घराच्या दरवाज्यामध्ये गप्पा चालू असते शेजारचे. आम्हाला बघितलं की वांगला छान करून बसते. काय त्यांचं दुःखच करत नाही. सगळं आता घरामध्ये फ्रीज आहे, टीव्ही आहे, कूलर आहे, काय म्हणेल की आता हे शिजू आहे घरात, तरी मी दुःख आहेच. रमाईकर 5 पैसे नव्हते, पण साहेबांचं हसून मुखाने स्वागत करायचं. धन्य धन्य ती माता रमा. आणि आता आम्ही जरा कामावून जरा थकून आल्यानंतर लवकर जर घरी आलो बायकोला म्हणलं हे जरा पाणी घेऊन येलं काय, आमच्या बायकाचं थोबड ते टीव्ही कर असते. टीव्हीला बघू तिकडं बघायला सुद्धा कळत नाही. नवरा वाटलाय एक केलं मग बोलणार, अहो तुम्ही आला जरा पाणी घेते. अरे मालिका चांगली लागली, तुम्ही घ्या मला द्या की. आता माता रमाई त्या काळामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. माता रमाईने जेवढं दुःख भोगलं माझ्यामुळे, काय वाटलं की रमाईला माझ्या पाठीमागे माझा समाज कुठे झाला पाहिजे बाबा, इतकं भोगलं माझ्या मागे. म्हणून हे सांगत होतं. रमाई काय म्हणतात बघा,